नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, कोणते मंत्र म्हणावे, मुख्य नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी 13 दिवे कशासाठी कुठे लावावे, उत्तर पूजा कशी करावी, अशी धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। यावर्षी मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी धनत्रयोदशी आलेली आहे। याला बोलीभाषेत काही जण धनतेरस असे पण म्हणतात। आपल्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहावी, आपलं घर धनधान्याने कायम भरलेलं राहावं, तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात कायम टिकून राहावी आणि आपल्याला चांगलं निरोगी आरोग्य लाभावं, यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश, माता लक्ष्मी, भगवान कुबेर त्याचबरोबर धन्वंतरी देवाची पूजा केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात ही पूजा केली जाते। यावेळी ही पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। तर या दिवशी सायंकाळी साधारण 6 ते 8 या दरम्यान तुम्ही कधीही पूजा करू शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणं अत्यंत शुभ मानले जाते। आपल्याला चांगले निरोगी आरोग्य मिळावे, तसेच लक्ष्मी प्राप्ती व्हावी, यासाठी धन्वंतरीचे पूजन केले जाते। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी, म्हणून या दिवशी 13 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे। म्हणून या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित केले जातात। तर हे 13 दिवे का आणि कशासाठी लावायचे, कुठे ठेवायचे, याबद्दल सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर चला पाहूया। सर्वात आधी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या ठिकाणी गोमित्र शिंपडून जागेला स्वच्छ करायचं आहे, जेणेकरून त्याचं शुद्धीकरण होतं, आपलं घर पवित्र होतं। आता पूजेच्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडून घ्यावा, त्याच्यावर एक वस्त्र टाकावं व पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे। स्वतःला हळदी कुंकू लावावे। महिलांनी हळदी कुंकू आणि पुरुष असतील तर त्यांनी चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावायचा आहे। पाटावर मी इथे थोडा अक्षता ठेवून त्यावर माता लक्ष्मीचा फोटो आधी स्वच्छ पुसून ठेवला आहे आणि लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। तर त्या ठिकाणी मी तांदूळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून कलशाची स्थापना करणार आहे। तुम्ही तांदळाचे स्वस्तिक किंवा अष्टदल कमलसुद्धा काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये तांदूळावर कलश ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला पूजा उचलताना ते सोपं जातं। तर ही पूजा आपल्याला प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी 6 ते 8 दिवे लागणीच्या वेळीच करायची असते। तर तुम्ही तयारी आधीच करून ठेवू शकता आणि पूजा मात्र सायंकाळच्या दरम्यानच करा। तर कलश स्थापना करण्यासाठी इथे मी एक तांब्याचा गळवा घेतला आहे। तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता, स्टीलचा, पितळेचा, तांब्याचा चालेल। आणि त्यामध्ये आपल्याला आता 80% स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे आणि एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडून स्वतःवर, आसनावर, पूजेच्या सर्व साहित्यामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं आहे। त्यामुळे त्या जागेचे शुद्धीकरण होते, सर्व साहित्याची शुद्धी होते आणि मग तो कलश आपण तांदूळाच्या राशीवरती स्थापना करून घ्यायची आहे। त्या कलशामध्ये थोडंसं हळदी कुंकू, अक्षता, सुपारी, नाणं आणि एक फूल टाकायचं आहे आणि त्यावर आता आपल्याला आंब्याची किंवा आपली विड्याची पानं आपल्याला लावायची आहेत किंवा तुम्ही आंब्याची डहाळी पण लावू शकता आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा प्रकारे आपण कलश अग्नीच्या साक्षीने करतो। त्यामुळे सर्वात आधी आपल्याला इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, फुलं वाहून पूजा आणि नमस्कार करायचा आहे। नमस्कार करताना दिव्या दीपक कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार हा मंत्र पण तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला इथे आचमन करायचं आहे। आपल्या मनाची तसेच शरीराची शुद्धी व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे। त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, ओम केशवाय नमः,
दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः. तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमः. आणि चौथ्या वेळेस उजव्या हाती पाणी खाली तांबणामध्ये सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः. अशा प्रकारे आपलं आचमन झालेलं आहे. आता लक्ष्मी मातेच्या समोर आपल्याला 2 अशी जोडाची विड्याची पाने ठेवायची आहे आणि त्यावर थोडी अक्षता ठेवायच्या आहेत. आता आपल्याला ज्या देवतांची पूजा करायची आहे त्या सर्व देवतांना स्नान घालून घ्यायचं आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवून गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने इथे आपल्याला स्नान घालायचं आहे. स्नान घालताना म्हणायचं आहे श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मग आपल्याला गणपतीची मूर्ती स्वच्छ धुवून आपल्या विड्याच्या पानावर स्थापन करायची आहे. तुमच्याकडे अशी छोटी गणेश मूर्ती नसेल तर तुम्ही गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी पण घेऊ शकता. त्यानंतर या पूजेमध्ये ताम्हणामध्ये श्रीयंत्र घेतलं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती घेऊ शकता किंवा श्रीयंत्र घेतलं तरीही चालेल. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या अमावस्याचा वेगळा दिवस असला तरीसुद्धा समुद्र मंथनात धन्वंतरीबरोबर कुबेरासहित लक्ष्मीसुद्धा प्रकट झाल्या होत्या. म्हणून या दिवशी लक्ष्मीची पण पूजा केली जाते. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. अशा प्रकारे या दिवशी गणेश, लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी देव यांचा मंत्राची सेवा झाली पाहिजे. तर आपण या सगळ्या देवी देवतांचे पूजन करून घेऊया. कोणतीही पूजन आपण गणेश पूजना करून करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला गणपतीच्या मूर्तीला गंध अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला धन्वंतरीची पूजा करायची आहे. धन्वंतरी म्हणजे नेमके कोण होते तर आयुर्वेद शास्त्रामध्ये ज्यांच्या महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा धन्वंतरी देव होते एक अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते. तर भगवान श्री हरिविष्णू 24 अवतारांपैकी अवतार आहे धन्वंतरी देवाचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही भगवान श्री हरिविष्णूचा फोटो पण ठेवू शकता. तर भगवान धन्वंतरीच्या गंध अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे. धन्वंतरी देव हे आरोग्याचे देवता आहे. त्यामुळे चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी इथे आपल्याला एक मंत्र म्हणायचे आहे. अमृत कलश हस्तस्य सर्व भय विनाशय सर्व रोग निवारणा श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायणा नमः. ओम धन्वंतरी नमः. धन्वंतरीची पूजा झाल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तर पहिल्याप्रमाणे आपण धनाचे स्वामी कुबेराची पण गंध अक्षता फुलं वाहून पूजा करून घेऊया. त्याचप्रमाणे श्रीयंत्राची देखील गंध अक्षता फुलं वाहून पूजा करून घेऊया. सर्व देवतांना लक्ष्मीची पण विधिवत पूजा करून घेऊया. लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता वाहून एक तुमच्याकडे लाल फूल असेल तर ते अर्पण करावे. माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीची पूजा करताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र पण म्हणू शकता. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात वास करावी यासाठी आपण हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपण कलशाचे पूजन देखील करून घेऊया. कलशाला आपण हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला धूपदीप ओवाळायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, दागिने किंवा तांब्याच्या वस्तू पण खरेदी करतात. जर तुम्ही यापैकी एखादी वस्तू या दिवशी खरेदी केली तर ती सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे आणि त्याची पण पूजा करायची आहे. तसेच या दिवशी धान्य स्वरूप लक्ष्मीची पण पूजा केली जाते. त्यामुळे आपल्याला सप्तधान्य या पूजेमध्ये ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे. तुम्हाला दिवाळीच्या दिवसामध्ये कलश किंवा सुगडं बाजारात सहज मिळते तर त्यामध्ये तुम्ही धान्य भरून ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता. नसेल तर साध्या वाटीमध्ये ठेवले तरी चालेल. मी यामध्ये साडीच्या लाह्या, बत्ताशे, नाणे, एकामध्ये धान्य तसेच एका मातीच्या बोडख्यामध्ये धने भरून घेतले आहे. धनत्रयोदशी आहे तर या दिवशी अख्ख्या धन्याला अतिशय महत्त्व असतं. तसेच या दिवशी सोनं, चांदी आणि पैशाची पण पूजा केली जाते. त्यामुळे धनवृद्धी होते असे म्हणतात. तसेच धन्वंतरी देव हे आयुर्वेदाचे देवता आहेत. त्यामुळे आपल्याला घरामध्ये जे मसाल्याचे पदार्थ असतात म्हणजे या दिवशी आयुर्वेदिक द्रव त्यांची पण पूजा केली जाते. घरात सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक द्रव्य मी इथे घेतले आहेत. यामध्ये मी
तुळस, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे, वेलची एवढे औषधी द्रव्य घेतली आहे. तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता. तर या सगळ्यांची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे. या दिवशी धान्यांच्या राशीची पण पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही 7 धान्यांच्या राशी मांडा पण पूजा करू शकता किंवा अशा बोडक्यामध्ये धान्य भरून पण पूजा करू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीला अत्यंत शुभ मानला जाते. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, नवीन वस्तू व वस्तूंची खरेदी केली जाते. ही खरेदी केल्याने आपल्या घरात धनाची वृद्धी होते असं म्हणतात. सर्व पूजा झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही गोड खीर, पांढरी मिठाई किंवा फळांचा नैवेद्य, आपल्या घरी जो दिवाळीचा फराळ बनला असतो त्याचा नैवेद्य दाखवू शकता. पण या दिवशी देवांना आणि धन्वंतरींना मुख्य नैवेद्य म्हणजे धने व गुळाचा असतो. कारण या दिवशी धनस्वरूप धन फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे या दिवशी धणे आणि गुळाचा पण नैवेद्य दाखवावा आहे. तसेच पूजेमध्ये धने ठेवून धन्याची पण पूजा करायची आहे. नैवेद्याभोवती आपल्याला आता 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. नंतर इथे मी पूजेची घंटा घेतली आहे. तर घंटेची पण मी गंध, अक्षता, फुलांनी पूजा करत आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे, आरती करायची आहे. सर्वात आधी गणपतीची आणि नंतर लक्ष्मीची आरती करायची आहे. मनोभावे नमस्कार करून आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यात कृष्ण पक्षातील 13वी तिथी. या दिवशी 13 संख्येला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडली आहे या पूजेमधील देवी देवतांची पूजा करायची असते. तुम्ही कणकेचे दिवे पण तयार करू शकता किंवा मातीचा म्हणजे मातीचे दिवे वापरले तरी चालते. आपल्याला या दिवशी 13 दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या दिव्याची देखील पूजा करायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर अशी ही सायंकाळ होते आणि त्यानंतर पूजा झाल्यावर आपल्याला 13 दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि या दिव्यांची पूजा करून या सर्व दिव्यांना त्या पूजेतील सर्व देवी देवतांना ओवाळायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व दिवे त्या पूजेकडे मांडू शकता. पण अनेक जणांचे घर लहान असते आणि दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक कामे असतात आणि जराही 13 दिवे आपण पूजेसमोर मांडले तर अवघड होऊ शकतं किंवा आपल्या घरात लहान लहान मुलेच असतील आणि आपण एवढे सारे दिवे घरामध्ये ठेवले असतील तर आपल्यालाही खूप लक्ष ठेवावे लागते. लहान मुले बंडखोर असतात, त्यांना चटका वगैरे लागू शकतो. त्यामुळे या दिव्यांना फक्त ओवाळून तुम्ही यातील 2-2 दिवे कुठेही ठेवले तरी चालतील. तुम्ही 2 दिवे देवाऱ्यावरती ठेवा, दोन्ही बाजूला ठेवू शकता. मुख्य दरवाजाच्या बाहेर 2 दिवे ठेवू शकता. आपल्या तुळशीजवळ तुमच्याकडे बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये तुम्ही दिवे ठेवू शकता किंवा अंगणामध्ये रंगोळीवर सुद्धा तुम्ही दिवे ठेवू शकता. लहान मुले आहेत आणि मोठा स्पेस नसेल तर पूजेसमोर अशा प्रकारे मांडले तरीही चालतील. अशा प्रकारे धनत्रयोदशीची पूजा संपूर्ण झालेली आहे. ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची असते. सर्वप्रथम दिवा लावायचा, नंतर पूजेवरती हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या आणि पूजा करून घ्यायची. मंगल कलशाला पाणी तुम्ही थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे. धन्याचा गुळाचा नैवेद्य घरातील सर्वांना थोडा थोडा प्रसाद म्हणून घ्यावायचा आहे. तर ही आपली इथे पूजा संपन्न झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा असेल किंवा आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.